तुझी जागा आहे, ठीक आहे, बसून घे तू. जाऊ मी कुठे जाऊ? घरी जाऊ. माझंच घर आहे, माझं घर आहे. बघू शकता पहिला एवढा पाला दिले, कंटी बनवला. आता किती कंटी मोठी बनवणार आहे. हॅलो गाईजाने चालू यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. वाजले दुपारचे 2. आता चालू आहे पिऊसांच्या घरी. मग सकाळी गेलो होतो आपण फुल मार्केटला. तो ब्लॉग तुम्हाला सेपरेट बघायला भेटेलच. पण थोडा वेळ झोपलो आल्यानंतर. आता बघू पिऊसांची काही काम आहे तो करून घेतो आणि मग तुम्हाला 4-5 वाजता भेटेल. थोडा जरा बाहेर पण जायचं. तिथे मी ब्लॉग काही शूट करणार नाही, तुम्हाला दाखवण्यात. चला आता पहिलं पिऊसांची गेल्यावरच तिथं भेटतो तुम्हाला. काहीच पोचलो पिऊसांची इथे आणि सगळी जण आता बघूया. बॉक्सवर झालं बघा. चल चल खाली जा. चल हैराण करणार तो आता. इथे कसं मांजर पण आहे त्यांची आणि कोंबडी पण आहे. मग दोघांची कोणाची ना फायटिंग होईल. त्यापेक्षा याला आपण हाकलून देऊया. एक मस्त काम होतं तो झालेलं आहे. आता चाललो घरी. कोणी काहीतरी फोन केलेला, कसलं काम आहे बघूया. कारण ना तरी अर्धा पाऊण तास जास्त झाला मला आल्याला. आणि पण कुठं मने अनांचे गणपती बघायला गेले आणि पिऊला वाटतं नाक्यावर जायचं अजून. पिऊन काही गेली नाही. काहीच आता पुन्हा आपल्याला जायचं आहे पिऊच्या घरी. कशाला तर आंब्याचं टाला झालं. मग फोनवर सांगितलं असतं काही नाश नसता झाला. चला तर पहिलं सुद्धा आंब्याचा टाला देऊ पटापट. म्हणजे आज काही मी जास्त काही ब्लॉग शूट केला ना, कामामध्येच बिझी आहे. आज बघू नाईटला नाचणार आहेत नाटे संचित. काल पण नाचत होते पण काल त्या बाहेर नाचत होते ना, आम्ही आतमध्ये होतो. चला दाखवतो आता. आंब्याचा टाला घेऊन येतो आणि मग भेटतो तुम्हाला. चुलीवरच्या भाकरी एकदम टेस्टी असतात. तर आमची नाणी बसतो चुलीवरच्या भाकरी तईमध्ये आणि ती पण लाकडाची आहे मस्तपैकी. नानीने परत घेतलाय. कशा असतात नाणी भाकरी? किती बुजणार आज? आज किती बुजणार ते सांग. 35-40 म्हणजे दोघी मिळून. म्हणजे 35-70 आता मग आता तुम्ही दोघी मिळून बोललो ना. मी लागत पण असतील 70 भाकरी. तेवढी मंडळी येतात घरी. हा आज पण तवरेच होती. असं का? ठीक आहे चालेल. चला पहिला घेऊन चाललो आता पिऊसांचे काशीमध्ये बागेमध्ये. तर तिथंच पाला भेटेल आपल्याला आंब्याचा. इथं आहे पण यांचा वरती आहे बघा समोर. तेवढा ना तिथं खाली आहे तोच काढून घेतो. काहीतरी कंटी बनवला. सकाळी तर आम्ही कंटी आणले तशी मार्केटवरून. पण आता जर नवीन काहीतरी त्याच्यामध्ये युनिक डिझाईन बनवायची असेल म्हणून पाहिजे असेल. आणि एक सिंपल घेतले आणि एक फुलवाले घेतले. असे 2 कंटे घेतले. बघू शकता पहिला एवढा पाला दिले कंटी बनवला. आता किती कंटी मोठी बनवणार आहे ते ना माहिती. एक्स्ट्रा एवढं तर काम केले आपण. आरतीची वेळ झालेली. आपण जाऊ आता आरतीला. चला सगळेजण जमला नाही बघा नानाचा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उर्षेंडुराची. कंठी झळके माल मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान सावन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. फायनली आरती होऊन बसल्यावर मस्त सगळेजण गेलेत आतमध्ये. काहीतरी जेवण तयार करतात. मी आता वाचायला आले 7:45 झाले मस्तपैकी. तर बघू आजचा जेवायला काय तुम्हाला दाखवूनच मी. आय थिंक मटकीची भाजी असं बनवले ऐकलं मी. मटकीचीच भाजी असेल आज. मस्त चाललो आता घरी. थोडं जाऊन फ्रेश होतो कारण की ना हल्ली जाम गडबड चालू आहे माझी. काहीच करणं भेटत आणि ब्लॉग पण जास्त शूट नाही केला. सकाळी केले तो पण एडिट करायचं बघू आता.
चला मस्त आता फ्रेश होऊन चाललं. पण तुम्हाला हल्ली फ्रेश होऊन एवढंच दिसतं असेल ब्लॉगमध्ये, आणि दुसरी कामं करतो ती मला शूट करायला भेटत. आता बघूया, आज नाचणार तुम्हाला मग अशी सुद्धा बोलले हो किती नाचतात, आणि आपण पण नाचू जसं आपल्या गणपतींना नाचलं 1.5 दिवसासाठी, जसं आपण नानांच्या गणपती. कारण की आता आम्हाला गणपतीपासून आता 2 दिवस लांबच राहायचं आहे काही कारणास्तव. तर बघूया कसं काय होतं, आपला एन्जॉय करायला भेटतं की नाही गणपती बाप्पांचं जागरण वगैरे. आता आलं बेडरूम मध्ये मस्त बसल्या नेहमी बघा समोर बसले कारण तिथं चालले व्हिडिओ शूट. ती घाबरतं बाय आमची एवढीशीच रुंजनवरून आले रक्षातांचे घरची. तर ती बोलते तू आतमध्ये जा. मग मी आतमध्ये आलो, गपचूप जाईन तेव्हा व्हिडिओ काढून दाखवेन तुम्हाला. काहीतरी रील शूट करते इवले कान माझ्या बाप्पाचे, बघू आता. म्हणून आतमध्ये येऊन बसले. ती नखरं करायला लागली आता त्या बाहेर जाऊन. बस लग्नी तेव्हा आवाज येत असेल तुम्हाला बॅकग्राऊंडला काय चालू आहे ते दाखवलं गपचूप बघू शकता. मला मारणार तू? हा जेवली का तू? जेवलीस? काय खाल्लं जेवायला? चिप्स आणि भाकर. वेफर आणि भाकर खाली तुम्ही? असं नाही खायचं, गंध आहे ते. मग तू नाचणार ना आज? बघ मला मारणार तू? मारणार मला? असं नाही करायचं. करशील तू? मग कट्टी तुझ्याशी मी. बघ बघ मला मारते बघा. तुझी जागा आहे? ठीक आहे बसून घे तू. जाऊ मी? कुठे जाऊ? घरी जाऊ? माझंच घर आहे, माझं घर आहे, माझं घर आहे, माझं आहे बाबू, आमचंच घर आहे इथं. माझं आहे. नाचणार ना तू आज? नाचणार की नाही ते सांग. मी गेलो ठीक आहे चालेल, मी जातो. हा जाऊ? काहीच मस्तपैकी आता मित्रांना सगळ्यांना सोडून आलो. पण मी ब्लॉग शूट नाही केला, आमच्या घरी नव्हतं आलं, बंटी नानांच्या घरी सगळी जण आलेली. आणि ते आता संतोषच्या घरी सुद्धा गेलेत पडलेगावला. पण आता काय करून मला नाही पाय पडायचं म्हणून इश्यू झाले, तुम्हाला सांगितलं मग अशी मी. आता चालू आहे नानांच्या घरी, आता नाचणार आहेत सगळी जण. आता स्पीकर वगैरे लावले त्यांनी, दाखवतो तुम्हाला. कंटिन्यू ब्लॉगमध्ये नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तर बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येतच असेल. चला डायरेक्ट तिथंच भेटतो. आता पोहोचलोय आणि मस्त स्पीकर लावलेले आहे, बघू शकता. नाचायला तयारीच केली ती, बंद करा समजा. तर बघू शकता आता पिझ्झा बनवले घरी, होममेड पिझ्झा. मस्त गणपती बाप्पाला दाखवू आपण. तर बघू शकता, हे बघा यांची मस्ती. तर बघू शकता आता पाणी वगैरे सोडतील आणि नंतर वाटतं काहीतरी मोमोज वगैरे आणले. नानीला सांग पाणी सोडायला. तू कसं पाणी सोडतो रे? शॉर्टकट मध्ये नानी रांगोळी काढलेली आहे, बघू शकता. मस्त पाणी सोडू. मग पोरांना पिझ्झा वाटतं आय थिंक आज. काल पाणीपुरी होती बघितलीत तुम्ही. आणि बघ मस्त मस्ती करते. नानी ठेवले गणपती बाप्पाच्या समोर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती दाखवला जय. चला आता गाणी लावा तुमचा मस्त नाचा. मस्त नाचून झाले. आता आपल्याला आले पिझ्झा खायला मस्तपैकी. एक स्लाइस मस्त पिझ्झाची बघू शकता. कॉर्न आहे आणि चीज आहे. जरा पटापट खाऊन घेऊ आपण. कशी टेस्ट आहे सांगतो तुम्हाला मी.
पिझ्झा माझा का बोलतो तू बघ कार ती मस्त ती बघ उठली बघ मस्त पिझ्झा खाऊन झालेला आहे. टेस्ट पण मस्त होती. थोडा थोडा करपलेला पण पिझ्झा एकदम भारी होता. सगळ्यांना पटलं पिझ्झा आहे बघ. सुवानी सुद्धा घेऊन नको खा तू खा खाला मी कसं वाटतं मस्त ना भारी होता एक नंबर. हा चीज वाला होता ना चीज आणि कॉर्न चीज पण होता आणि मेयोनीज कोणची तुझी थांब मेयोनीज कोणची होती तुझी तुम्ही मेयोनीज आणलेली नानी नानी याने का मेयोनीज आणली अरे बायकोची ना बहिणीच असतं तिला मेयोनीज बोलतात मग तू मेयोनीजच बोललास आता मेयोनीज बोललास तू आता तू का बोलला मी मेयोनीज आणली असं खेळायला गेलो गेम तर तिथे तसं बिलकुल नाही तुझ्या पोरांनी मेयोनीज का गेली तो बोलतो मी मेयोनीज आणले डेंजर एकदम सीन डायरेक्ट बोलतो मी मेयोनीज आणले अजून तो 8 वर्षाचा ना झाला लग्न ना झालं तर मेयोनीज कुठं मेयोनीज बोलायचं मेयोनीज बोलला थोडा जाऊन दे आता तो वयानुसार लहान आहे म्हणून काय बोलत नाही बा तो होतं चुकी होतं सर्वांना माणसांकडूनच चुकी होतं हो मग चला तर आता बघू आता पुन्हा नाचायला येतील तेव्हाच भेटतो तुम्हाला आता वाजले 12 मस्त आता 12ची आरती करू बघा इथं सगळी मंडळी बसलेली अशी आरती घ्यायची फायनली आरती झालेली आहे आता तर आता बघूया पुन्हा आपला बसतोय का नाही आता हे नाचतील तर मगाशी नाचलं ना डायरेक्ट आरतीला आणि पिझ्झा आणि मोमोज खाल्लं आणि अजून काहीतरी नगेट्स होतं असं 3 वस्तू खाल्ल्यानंतर मग हे करत होतं
गाईज बघू शकता किती नाचून दमले आणि किती उपातले बघू शकता तुम्ही. पूर्ण अंग ओला झाले. चला तर आता वाजले रात्रीचे 1:30. आता आम्ही चाललो झोपायला आणि उद्या जागरण आहे. उद्या आपण जागरण करू. बघा तुम्ही कमेंट करून सांगा. हा कसा नाचला मंथन कमेंट करून नक्की सांगा. आणि नानासाठी एक फरमाईश होती तर नानाचा पण एकदा डान्स होऊन जाऊ दे, पण नाना काही नाचला नाही. जाऊ दे, नेक्स्ट टाइम बघू आपण उद्या जर जमलं तर. बाबू तुला कसं वाटलं? मस्त वाटलं का? कसं भारी नाचलंस ना? चला प्रथम बाय बाय. चल ठीक आहे बाय बाय बाय. चला बाय. चला तर आता आपण जाऊ घरी मस्तपैकी, कारण की खूप नाचली आणि लाईव्ह सुद्धा 3 टाकलेल्या, पण 2 अशाच गेल्या माझ्या. एक चांगली लाईव्ह झाले तर नक्की जाऊन बघा आपल्या यूट्यूब चॅनलवर. जर नवीन असेल तर जाऊन चॅनल सबस्क्राईब करा. चला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या असेच नवीन धमाकेदार ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.